काल जे वक्तव्य गौतमी पाटील त्यांनी केलं की आमच्यापर्यंत मदतीचा हात गेला होता, जी गोष्ट त्यांना जेव्हा झाली त्यानंतर लगेचच त्यांनी आमच्याकडे दुपारहून त्यांचा मानलेला भाऊ पाठवला. तर तो कोण होता मानलेला भाऊ हे पण मॅडमने मीडियाला स्पष्ट करावं ना. कारण आज माझ्याकडे 4 संघटना येतात, 4 समाजसेवक येतात, ते मला माझ्या परिस्थितीत ते मला मदतीचा हात पुढे करतात. मग ह्या सगळ्यांपैकी मॅडमचा मानलेला भाऊ कोणता नक्की? कारण माझ्यापर्यंत ना माझ्या भावांपर्यंत ना माझ्या आईपर्यंत कोणाचा मदतीचा हात आला त्यांच्याकडून. तर मॅडमने फक्त क्लिअर करावं की त्यांनी कुठल्या पद्धतीचा कोणता मदतीचा हात मला द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांचा कोणता भाऊ आला होता. दुसरी गोष्ट मला ही सांगायची किंवा विचारायची, मॅडम म्हणले मी माझ्या सगळ्या गोष्टी तिथे त्यावेळेस पाठवल्या होत्या पण त्यांनी त्या नकारल्या. त्यांनी अशा कोणत्या गोष्टी आमच्याकडे पाठवल्या आणि त्या आम्ही नकारल्या आणि त्यांच्या कोणत्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या त्या आज तक मला कळलेलं नाहीये. आणि हे जे मॅडमने सिम्पती गेनिंगचा हा जो स्टंट केला, रडू तर आम्हाला पण कोसळलं होतं. ऍक्च्युली सगळं दुःख हे आमच्याच फॅमिलीवर कोसळलं होतं. मॅडमला जेव्हा क्लीन चिट मिळाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅडम वकील सरांसोबत बाहेर आलेल्या आहेत. तोपर्यंत आम्ही त्यांना एवढं विचारलं की मॅडम कुठे आहेत, का नाही येते, त्यांनी सहानुभूती दाखवण्याची गरज आहे. तर त्याच्यात मॅडमचे रिप्लाय काय होते की शो 3-3 महिने आधी ठरलेले असतात, त्यांनी फ्लेक्स लावलेले असतात, माझ्याकडे पैसे जमा झालेले असतात. अहो म्हणजे याचा काय अर्थ? माणुसकीचं इथं दहनच झालेलं आहे ना. तुम्हाला माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा आहे. तुमचे शो आधी ठरलेत ते महत्वाचे आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही भेटायला येऊ नका, तुम्ही एखादा फोन कॉल करू शकत होता. फोन कॉल केल्यावर तुम्ही तुमचं जे काय असेल ते मत आमच्या समोर व्यक्त करू शकत होता. पण नाही, तुम्हाला तेव्हा तुमचे फ्लेक्स, तुमच्या ज्या सगळ्या आहेत त्या प्री बुकिंग त्या सगळ्या महत्वाच्या होत्या माणसाच्या